प्रियांनो, तुम्ही एक वचन लक्षात घ्या. मार्क 11:24, जिथे प्रभू येशू म्हणतो की जर तुम्ही प्रार्थनेत एखादी गोष्ट मागता, तर तुम्ही विश्वास ठेवा की तुम्हाला ती ऑलरेडी भेटली आहे. ओके? तुम्ही हा विश्वास ठेवा की ती गोष्ट तुम्हाला ऑलरेडी भेटली आहे, म्हणजे तुम्हाला भेटलीच आहे असं तुम्ही विश्वास ठेवा. पण मनुष्याचं मन काय आहे? मनुष्याचं मन नकारात्मक विचार करत राहतं. मनुष्याचं मन चिंता करत राहतं. वाईट विचार करतं. सगळे घाण विचार, वाईट विचार, निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार आपल्या डोक्यात फिरत असतात. आणि त्यामुळे त्या विचारांना योग्य चॅनल देणं किंवा त्या विचारांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी जेव्हा आपण डोळे झाकतो आणि प्रार्थना करतो, तर आपण चांगल्या गोष्टींबद्दल विचार केला पाहिजे. शास्त्र फिलिपिकरास 8वा अध्याय जो आहे, तिथं शास्त्रात प्रार्थना आहे. प्रार्थना करायची फॉर्मॅट आहे आणि ती प्रार्थना योग्य विचार ठेवून करा, असं संत पाऊल आपल्याला सांगतात. ओके? तर जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा तुम्ही कल्पना करा, चांगली कल्पना करा. देवाच्या इच्छा अनुसार तुम्हाला जर असं वाटतं, की तुमचा जर असा विश्वास आहे, की परमेश्वर ची इच्छा आहे, की माझ्या लेकरांचं लग्न हो, किंवा तुमची जर अशी इच्छा आहे काही जणांची, की परमेश्वराची इच्छा आहे, की माझा जो बिझनेस आहे तो चांगला वाढावं. मी काही चोरी करत नाही. मी एकदम सरळ चांगला बिझनेस आहे माझा आणि देवाची नक्कीच इच्छा आहे, की माझा बिझनेस वाढावं. मला आशीर्वाद भेटावं. मी स्थिर व्हावं. तर तुम्ही प्रियांनो, काय पण तुमचं असेल ते असेल, तुम्ही देवाची इच्छा चांगली आहे तुमच्या प्रती हे अंतःकरणात ठेवून ती गोष्ट कल्पना करा. काही जण आरोग्यासाठी लढत आहेत.